म्हणजे तुमच्या मनात येईल त्याला उचलून आत टाकायचं, तुमच्याकडे आला का तो उचलून बाहेर काढायचा, एवढा निर्लज्ज कारभार. म्हणजे अगदी सॉरी, मी शब्द चुकीचा वाटेल पण त्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही, उघडा नागडा कारभार या आधी कोणत्याही सरकारने केला होता असं मला वाटत नाही. त्या दिवसाचा प्रश्न आहे तो तसाच आहे. नवाब मलिकांच्या वरती तुम्ही आक्षेप घेतला, पत्र तुम्ही अजितदादांना दिलं बाजूला बसताना. आम्ही तुम्हाला पत्र दिले की इक्बाल मिर्चीची प्रॉपर्टी आणि ते जे काय प्रफुल्ल पटेल, माझ्याकडे आता फोनमध्ये 2019चं प्रधानमंत्रींच्या भाषणातलं ते वाक्य आहे, कुछ लोग मिर्ची का व्यापार करते हैं, कुछ लोग मिर्ची से व्यापार करते हैं. तो अभी मिर्ची से व्यापार करने वाले आपको अभी अपने लगने लगे. मिर्ची क्या मीठी हो गई, ये कब से शुरू हुआ. तर मग मिरचीचं काय करणार. मिरची म्हणजे आता मिरची नाही आहे, प्रफुल्ल पटेल यांचं तुम्ही काय करणार आहात ते सांगा. जर ह्याच्यात त्यांचा संबंध नसेल तर पटेल यांच्या वतीने त्यांची मालमत्ता का अडकवली होती. छगन भुजबळला सुद्धा मी सांगितलं की त्यांच्याकडे मी पेढे खायला जाणार आहे, मग भुजबळांना तुरुंगात का टाकलं होतं. म्हणजे तुमच्या मनात येईल त्याला उचलून आत टाकायचं, तुमच्याकडे आला का तो उचलून बाहेर काढायचा, एवढा निर्लज्ज कारभार. म्हणजे अगदी सॉरी, मी शब्द चुकीचा वाटेल पण त्याच्याशिवाय दुसरा शब्द नाही, उघडा नागडा कारभार या आधी कोणत्याही सरकारने केला होता असं मला वाटत नाही. हो मग जाऊ तर द्या ना. नाही अजिबात नाही. आधी उद्या मला पहिले जाऊ द्या, मग त्याच्यानंतर मी जे काय असेल ते बोलेन. ठाण्यातलं काय का नाही थोडी माहिती चुकीची तुमच्याकडे थोडीशी माहिती चुकीची आहे. चुकीची थोडीशी माहिती आहे ती मी बरोबर करतो. कारने उडवण्याचा प्रयत्न झाला, कारने तिला उडवलं आणि त्याच्याबद्दल चिरडलं. त्याच्याबद्दल काल अमरदास दानवे गेले म्हणून त्यांना अटक झाली. पण अजूनही बेदरकार गाडी चालवणं आणि जाणून बुजून उडवणं यातला कलमातला फरक हा पोलिसांना कळतो. त्यांनी ती कलमं लावलेत अशी माझी तरी माहिती नाही. म्हणजे आज अटक करून उद्या ते त्यांना सोडतील, कारण यांचे वडील कोण आहेत, कोणाच्या जवळ आहेत, हे कोणाच्या शहराध्यक्ष आहेत, हे सगळं. म्हणजे एका बाजूला तुम्ही SIT लावताय आणि एका बाजूला तुम्ही मुक्तरान देताय. अगदी महिलेला जसं मध्य प्रदेशमध्ये लाडली बहिणा, मग ही जी बहिणा आहे ती लाडली नाही आहे का, मग इकडे वेगळा नाही का. आघाडीच्या जेवढ्या बैठका होतील तेवढा आमचा विजय होईल. 3 बैठका झाल्या. कोण सुधीर भाऊ आणि बरेच भावखाऊ खूप झालेत. ठीक आहे. मंत्री छगन भुजबळ, मी मागाशी बोललो अर्धवट माहितीनुसार कोणी प्रश्न विचारू नये, कारण एक तर विमानतळाच्या पद्धतीमध्ये कुठे विमानांना टोल लावलाय की नाही हे त्यांनी बघावं. ढगांवरती आपले कार्यकर्ते बसवावे. पण जरांगे पाटलांच्या इकडे जाऊन विषय काय आहे हे समजून न घेता तुम्ही भेटताय आणि प्रश्न विचारताय. अशा माहितीवरती त्यांना माहिती आहे ती पूर्ण रेकॉर्डवरती आहे. पण अदानींना प्रश्न विचारल्यानंतर अदानींचे चमचे उत्तर देत आहेत आणि ते चमचे कोण आहेत ते बघितल्यानंतर मला वाईट वाटतंय.